नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर रेसिपीची सुरुवात बघूनच तुम्हाला कळालं असेल की पुरी आहे, पण पुरी आहे मस्त टम्म फुगलेली आहे आणि त्यात मसाला पुरी आहे। चला तर मग आज आपण हीच रेसिपी बघणार आहोत। ही टम्म फुगलेली मसाला पुरी कशी बनवायची जी तुमच्या तोंडाला एकदम मस्त अशी चव आणून देईल, तर तीच रेसिपी आज आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया रेसिपीला। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक परात घेतलेली आहे। त्या परातीत आपण गव्हाचं पीठ असं चाळून घ्यायचंय। तर तुम्ही गव्हाचं पीठ असं नेमकं त्याला प्रमाण पाहिजे असं अजिबात नाही कमी जास्त करू शकता। तर गव्हाचं पीठ घ्यायचं, चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं। तर तुम्ही याच्यात दुसरं कोणतेही पीठ ऍड न करता फक्त गव्हाच्या पिठाच्या या मसाल्या पुऱ्या आपण करायच्या आहेत। तर चला तर त्यानंतर मी याच्यात हळद टाकलेली 1 चमचा, त्यानंतर लाल तिखट 1 चमचा टाकलेली आहे, त्यानंतर जिरं थोडंसं टाकलेलं आहे, त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे, कसुरी मेथी टाकलेली आहे, थोडंसं दही 1 चमचा याच्यामध्ये मी वापरलेलं आहे आणि त्यानंतर आलं लसूण मिरची याची थोडीशी पेस्ट केलेली आहे 1 चमचावर, ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे। तर हे मी याच्यामध्ये आलं आणि लसूण याची वेगळी पेस्ट केलेली आहे आणि मिरची बारीक करून, जर तुम्ही एकत्र टाकले तरी सुद्धा चालेल। तर हे सर्व मसाले आपण ऍड केल्यानंतर याला मस्त असं मिक्स करायचं आणि थोडं थोडंसं पाणी ऍड करत त्याचा छानसा असा मऊसूत असा हा गोळा बनवून आपण तयार करून घेऊया। तर कोणतंही पीठ मळताना आपण थोडं थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये मळलं की पिठाचा गोळ्याचा आपल्याला अंदाज येतो आणि व्यवस्थित पीठ मळलं जातं। तर अशाच पद्धतीने आपण थोडं थोडंसं पीठ मध्ये पाणी टाकत आपण मस्त असं याचा तो गोळा बनवून घेऊया। तसंच आपण या पिठामध्ये दुसरं कोणतंही एक्स्ट्राचं पीठ वापरलेलं नाहीये, फक्त आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तर पीठ मळून मस्त गोळा हा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय। त्यानंतर एक 5 मिनिटं ठेवला तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मी याच गोळ्याचे छोटे छोटे गोळे करत आहे आणि तेच आता आपण पोळपाटावर मस्त याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया। तर आपण याला लावण्यासाठी गव्हाचंच पीठ वापरतो, मैदा वापरला तरी सुद्धा चालेल। तर पहिल्यांदा आपण सगळ्या पिठाचे गोळे बनवून घ्या किंवा जसं तुम्हाला लागतील तसे तुम्ही गोळे बनवले चालतील। तर या पद्धतीने मी हा गोळा बनवलेला आहे आणि ते आता लाटून घेऊया पिठाच्या साहाय्याने। तर मस्त आणि एकदम इझी मध्ये मस्त असं हे लाटता सुद्धा येते। त्यानंतर मी आणखीन एक लाटत आहे। तर याच पद्धतीने आपल्या या पिठाच्या सर्व गोळे करायचे आणि त्यानंतर पुऱ्या मस्त अशा लाटून घ्यायच्या। तर पुऱ्या लाटतानाच आपण गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल गरम झाले की याच पुऱ्या आता आपण तळून बघूया। तर तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला पुऱ्या तळायच्या आणि पुऱ्या तळताना गॅस आपण बारीक ठेवायचा। तुम्ही बघू शकताय मस्त अशी ही पुरी फुगत आहे, अगदी तशी कायमसारखी टम्म। चला तर मग याच पद्धतीने आपण आपल्या सर्व मसाला पुऱ्या मस्त अशा तळून घेऊया। बारीक गॅसवरती तळा, खूपच मस्त लागतील, मऊसूद होतील आणि चवीला सुद्धा भारी लागतील। तर चला मग मस्त अशा पुऱ्या आपल्या ह्यात तळून झालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकताय किती मऊसूद आणि मस्त पुरी झालेली आहे। तर रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा, ज्या ज्या टिप्स सांगितल्या आहेत ते फॉलो करा, तुमची सुद्धा पुरी अशी मस्त टम्म फुगलेली होईल। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।